धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजे रुक्मिणी रंगा, भक्त मानस प्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्याये हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला. सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असो दे. आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मी नारायण पुण्य पावन कथा आहे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुन्हा मागुता लक्ष्मीने प्रश्न केला. तोची श्लोकार्थ पाहिजे परिशिला, भावार्थ भला असो द्या. श्रीरुवाच. भगवन् देवदेवेश, भक्तानुग्रहकारक, आश्चर्यकारी कथित माख्यानं पुरुषोत्तम. मासे मलीम्लुचे स्नान, व्रतस्य फलमीदृशं, विशेषेण पुनर्ब्रूहि, स्नानस्य फलमीश्वर. क्षीराब्धिजा वदे तेव्हा ऐकिजे देवाधिदेवा, अभिनव कथेचा ठेवा परिशिलाजी स्वामिया. परिस्नानानी जप महिमा वर्णिला अमुप, तरी स्नान केल्याने निष्पाप, पूर्वी कवन झालासे. कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप, ये विषयी होऊन सकृप निवेदावे स्वामिया. मग बोले शेष शयन, ऐक प्रिय प्रिय वचन, जे आकर्णिता जान, होय क्षाळन महापापा. श्रीकृष्ण उवाच. शृणु सुंदरी वक्ष्यामि, मलीम्लुच कृतस्य च, स्नानस्य फलमत्युग्रं, पापपञ्जरभेदकं. यमलोकं न पश्यन्ति, स्नातामासि मलीम्लुचे, सर्वकार्याणि सिद्ध्यन्ति, परिपूर्णमनोरथाः. स्नानदान जप होम, चालविता नेमानेम, तरी पायवंदीयम, देती क्षेम रोग सर्व. सर्वारिष्टे ते शमती, संसारी न घडे विपत्ती, सर्व मनोरथ पुरती, उद्धरागती तो पावे. सर्व तीर्थी केलिया स्नान, तया ते घडे तेची पुण्य. यदर्थी संशय नसे जान, सत्य जान शुभानने. कुरुक्षेत्रादि गया श्राद्ध, कोटी गोदाने प्रसिद्ध, पुरश्चरण एकविध, घडले जरी प्राणिया. तरी समता नाही जाण, मलमासी केलिया स्नान, परिभावार्थ परिपूर्ण, धरी संपूर्ण मासवरी. सहस्र विप्रायच्छित भोजन, तरी घडे एक द्विज पूजन, तो पावे सदा यश कल्याण, नेम जान मासवरी. जन्मदारभ्यते पाप केले, जाणोनी नेनोनी जे का घडले, ते सर्वनाशे एकची वेळे, जरी घडले स्नान एक, एच विषयी इतिहास परम. ऐके होनी उत्तमोत्तम, श्रवण केलिया सुगम, उपरती तात्कालिके. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी. त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदा वसे. परम प्रीती पात्रते धनदाते, स्वगुणे मोहिलेत होतयाते. नृत्य गायने देखता तयाते, क्षणभरी ते न सोडीन. स्वरूप परमलावण्य, पाहता होय वीर्यपतन. कंठजीचा कोकिळे समान, ऐकता सुरगण भुलती. असोती देवलोकींची अप्सरा, स्वरूप वर्णिता अपरंपार. तुच्छ जिये पुढे शंकर दारा, इतरा सुंदरा त्या किती. चतुर्दश लोकपाळ प्रार्थिता, परी तेथे न जायची तत्वता. ऐसी हे लावण्यलता, पुढे वृत्तांता परिसिजे.
एकदा वनविहारार्थ सखिया घेऊनी त्वरित निघती झाली क्रीडनार्थ लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री. तव तो पुरुषोत्तम मास हे तो नेने विशेष उद्देश. सहज पातली तया स्थानास समुदायास ते काळी. 5 जण अंध बोली जेती ऐका ते कोण कोणती. नेत्रासोनी अंध होती ऐक्या प्रचिती तयांची. एक तो विषयांध जाण दुजा तो द्रव्यांध पूर्ण. मदिरांध तोची तिसरा जाण बळांध तोची चौथा पै. 5वा तो दुर्जन पाहे तव तो गर्भांधची होये. तया ते उपमाची न साहे ऐसे 5 अंध जाणिजे. इतुकियांचे वेगळे प्रकार ते किंचित परिसौ साचार. विषयांध झाला जो नर ऐका प्रकार तयाचा. चित्ती काम उद्भवता मग तो ओळखी न धरी तत्वता. तयासी धक्का देऊ न जाता देहावरुता तो नये. तैसाची मदिरा प्राशिला नेत्र असताची अंध झाला. श्रीमुखे जरी ताडिला परी ओळखिला न पुरे. आता तिसरा तो धनांध द्रव्य मध्ये उन्माद. स्वकीयता सन्निध ओळखी न पुसे तयाते. एखादा तयाचा कोणी आप्त दरिद्रे गांजिला बहुत. तो जरी भेटावया येत तया ते पुसत तुम्ही कोण. आता बलोन्मत्त असती गजायसे सदा डुल्लती. तयाचे शेजारी हो येती जाती तरी ते न पाहती तयाते. 5वा अंध तो दुर्जन सदा दुजिया ते चिंती अकल्याण. घात प्रयुक्त ज्याचे मन म्हणून जाण अंध तो. म्हणून या 5 अंध श्रुतिया ते केले विशद. पुढे ऐकिजे संवाद तया देवांगणीचा. ऐसी ते विषयांध पाही सखिया समवेत पातली ठाई. पर्व काळ धर्मनीने काही जळप्रवाही स्वइच्छागमे. संपूर्ण जळ क्रीडा करून केले नूतन वस्त्र परिधान. तिरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिसे. तव एकाएकी नयनी कुंजवनाईसे ते क्षणी. वन देखती झाली कामिनी देखोनी मनी संतोषे. नाना परी पुष्पयाती सुवासे शोभती सुशोभती द्राक्षे. सुवासे सुशोभती द्राक्षे फलभारे डोलती. चंपक सेवंती ठाई ठाई जाई जुई आणि मालती. बकुळ पुन्हा गरजती मांदार गुलाब केतकी. कर्दळी डोलती फळभारे. ऐसे अनुपम्य ते वन छाया सुशीतळ सघन. पाहता आनंदली कामिन तोषले मन सतीचे. मग सुवासिक पुष्पे तोडुनी माळा करीते चतुर कामिनी. स्वकरे छेदिता ते क्षणी कामोद्भव मनी दाटला. मग सकळ सखिया ते बोले जरी पुरुष असता ये वेळे. तरी अरुवार पुष्य सेजे लिळे भोगिते सोहळे विषयाचे. वयसा सुंदर सगुण वरी एकांत क्रीडावन. नाना परी सुवास सुमन परिभ्रतारा विन निर्फळते. ऐसी नाना परी कामचेष्टा करीतसे ती वरिष्ठा. तव तिचे फिरले अदृष्टा पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी. सवे शिष्य मेळा पार लक्षुनी सरोवर तीर. माध्यान्नी आला दिनकर म्हणून समग्र उतरले. कोणी स्नानाते आदरिले कोणी बहिर्दिशेसी गेले. कोणी स्वकर्मी गुंतले एकले देखिले दुर्वासा. तव हे देवांगना वहिली कामज्वरे ऋषी ते निहाळी. एकाकी धावून आली कंठी सुधली पुष्पमाळा. करी होती पुष्पमाळा तेची घातली ऋषीचे गळा. ऐसे देखता ते वेळा ऋषी आला कोपाते. मने नष्टे पापिष्ठे पाही हे त्वा कर्म केले काही. हे तो आम्हा योग्य नाही आता घेई शापाते. कंठी घातली माळा तो भ्रतारची केवळा. तू तव मदांध बळा पिशाची तात्काळ होई काम. ऐसे ऐकता शापवचन एरी कंपित दीनवदन. काम मद गेला उतरून करुणा वचन बोलतसे. उवाच दिन या वाचा कृतमे तत्क्षमस्व मे.
अजानन्त्या कृतमिदं कुरुष्वानुग्रहं मयि. ऐके स्वामी ऋषिराया अज्ञानत्वे घडे क्रिया, ते क्षमा कीजे स्वामिया म्हणून या पाया लागत असे. चरण न सोडी सर्वथा चरणावरी ठेविला माथा, कृपाळुवा ऋषीनाथा शाप व्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ कृपेने द्रवला तात्काळ, म्हणे माझे वाक्य असत्य केवळ नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण सहस्र वेळ होय गणन, तो वरी पिशाचत्व पावोन उपरी स्वस्थान पावसी. पहा तरी अन्याय के तुला पर्वत प्राय दंड तेथे झाला, या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला भिवून त्याला वंदावे. ब्राह्मण असो कैसा तरी परी चहुवर्णीचा अधिकारी, मुख्य गायत्री मंत्राधिकारी म्हणून चतुरी नमावे. असो शाप पावनी सुंदरी ऋषी निघून गेले ते अवसरी, तात्काळ पिशाच ते नारी पावली निर्धारी ऋषी शापे. दुर्घट वना माझारी कंटक वृक्ष परोपरी, उदक न मिळे निर्धारी हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत श्वापदे नाठवे जीवघात, सदा तळमळे क्षुधित ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी याज्ञवल्कीची कन्या सुमेळी, कांची तपस्विनी नामे बाळी सख्या मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष लक्षुनी तीर्थयात्रा प्रदोष, चाललीसे कुरुक्षेत्रास भेटी अनायासे पै झाली. येरी जाऊन लवलाह्या धरिती झाली तिचे पाया, म्हणे तपस्विनी माया परिसेसये वृत्तांतो. मग मुळापासून वृत्तांत समग्र कथिला तिये समाचार, शाप भय परम दुस्तर कर्म घोर सुटेना. माये परम उपकारी ब्रह्मनंदिनी मुक्त करी शाप भयापासूनी, ऐसे मधुर वचने करुणी ऋषी कुमारी प्रार्थिली. नम्र वचने कार्यसिद्धी नम्र वचने साधे नवविधी, ते अपाय न पावे कधी क्रूर वचनी अनर्थ पै. जयाची वाणी मधुर असे त्याचे कार्य कधीच न नासे, जो सदा क्रूर बोलत असे कल्पांती नसे यशतया. असो तैसी नव्हे याज्ञवल्की चतुर भामिनी परमनिकी, पिशाचनीचे बोल ऐकोनिकी हृदय विवेकी अनुसरली. मग बोले ऋषी कन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा, त्याने माते निवेदिले व्रत एका अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष म्हणून जातसो सागर संगमास, तेथे करुणी स्नान दानास तप विशेष जानोनी. मास मात्र करुण स्नान नक्त भोजन मौन्य धरुण, त्याही वरी दीपदान जान वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी कदाचित मुक्त होशी शरीरी, पिशाचत्व जाऊनी निर्धारी स्वपदी जाशील तू. ऐकोन तयेचे वचन येरी बोले दीनवदन, माझा देह पिशाच जान केवी स्नान दान घडे पै. तरी माऊले तू माझी माता मी तव तुझी धर्मद्रुहिता, इतुका उपकार करी आता देह व्यथा निवारी हे. काही पुण्य तो आपुले मदर्पण जरी माये केले, तरी कोटी गुणे आगळे पुण्य घडे जाणिजे. परोपकारायसे पुण्य दुजे नसेची सखे जाण, या लागी माये कृपा करुण करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य माते करशील जरी अर्पण, तरी मी उद्धार गती पावेन स्थान पावेन आपुले. चतुर्युग केधवा जाती तोवरी भोगू पिशाच गती, या लागी परिसे विनंती लागे पुढती पायाते. येरी ऐकून करुणा वचन कृपेने द्रवले अंतःकरण, ते अवश्य म्हणून दिधले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही, तो येथे चिराही ठाई. चिंता न करी हृदयी काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबळा घेऊन सखियांचा मेळा, सत्वर पावली सागर संगमाला करी सोहळा मन इच्छा.
स्नानदानादि यथाविधी मास मास अवघेया साधी पूर्ण करोनी व्रतविधी ब्राह्मण विधी परिपूर्ण ऐसी करोनी पुण्यक्रिया परतोनी आली तया ठाया तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुणिया निरखितसे मार्गाते तव एकाएकी स्त्रियांचा मेळा देखून आनंदली वेल्हाळा धावून धरी चरण कमळा केला पुला साच बोला मग ते ऋषिकन्या पाही करी उदक घेतले लवलाही एके दिनीचे पुण्य पाही उदक करी घातलेसे पुण्य तोय पडताच हस्तकी तात्काळ देहे जाहली निकी पूर्ववत पुण्यलोकी अप्सरा देही पावली मुखे करून जय जयकार करीती जाहली नमस्कार म्हणे माये उपकार थोर केला माते मजवरी ऐसे वदोनी ते अवसरी स्वधामा पावली ते नारी एवढी पिशाची निर्धारी उद्धार गती पावली म्हणून मलमासाचे महिमान स्वये कथितसे जनार्दन या लागी श्रोते सज्जन की जे स्नानदान यथाविधी आपुले स्वकुळीचे वंशी कवन पावले पिशाचत्वासी अथवा पूर्वीचे वंशोवंशी हे तो नेनवे आपणासी किंवा आपण स्वदेहासी प्राप्त होऊ कवन ठायासी हे तो नेनवे आपणासी म्हणून व्रतासी आचरावे म्हणाल काय होते दाने झनीन म्हणायसे वचन येथे लक्ष्मी नारायण संवाद जान तरी अप्रमाण कवन म्हणे परिभावार्थ पाहिजे निका म्हणजे प्राप्ती तात्काळ देखा या लागी करोनी विवेका आचरानिका व्रत भावे पुरुषोत्तम मासा ऐसा दुजा मास नाही नाही हो निशेष साक्षात पुरुषोत्तमाचा अंश जाना निशेष भाविक हो जैसा पर्वता माझी मेरू थोर ग्रहगणी भानु अपार गंगे माझी सरस्वती अपार बोले श्रीवर आदरे नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा चतुष्पादा माझी कामधेनु उत्तमा तैसा मासा माझी पुरुषोत्तम द्विपाद ब्राह्मण हा असे म्हणून अति आदरे करुण अगत्य किजे स्नानदान म्हणून बोले जनार्दन तेची कथन केले असे स्वस्ती श्री मलमास महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित षोडशोध्याय गूढ श्रीकृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय सब संतन की जय।